हाँ चुप बसा। उदाहरण नंबर 12, सुभाष लिमिटेडने प्रत्येक ₹10चा समभाग 10% दराने कसरीवर जनतेला निर्गमित केले। काय म्हणते हैं? सुभाष लिमिटेडने ₹10चा समभाग 10% दराने कसरीवर, 10% कसरीवर म्हणजे ₹10च्या 10% किती होते? 10 10% किती होते? हाँ, 10 10% ₹1 म्हणजे ₹1 काय आहे? कसर आहे। म्हणजे 10 मध्ये जर ₹1 कसर आहे म्हणजे ₹1 काय आहे? कसर म्हणजे काय? कमी, म्हणजे ₹9लाच भाग विकले ना, त्यावर खालीलप्रमाणे राशी देय होती। अर्जासोबत 3, आवंटनावर 2, प्रथम याचना 2, अंतिम याचना 2। तर याची जर टोटल केली तर किती येते? 3 आणि 2 5 आणि 2 7 आणि 2 9। आता याच्यामध्ये कसर अर्जासोबत आहे का आवंटनवर आहे, प्रथम याचनेवर आहे की अंतिम याचनेवर आहे? कसर कशावर आहे ते सांगितलेलं नाही। सांगितलं आहे का? नाही। खाली बघा, एक भागधारक नीता जिला 300 भागाचे आवंटन करण्यात आले होते। काय म्हणते? एक भागधारक नीता जिला 300 भागाचे वाटप करण्यात आले होते, तिने केवळ अर्जासोबतची राशी म्हणजे प्रार्थना राशी भरली। नीताला 300 भागाचे वाटप करण्यात आले होते, तिने केवळ प्रार्थना राशी भरली म्हणते। कोणती राशी भरली? अर्जासोबतची राशी भरली, म्हणजे अर्जाचे पैसे दिले तिनं फक्त। प्रथम याचनेनंतर, प्रथम हप्त्यानंतर तिच्याकडचे भाग काय करण्यात आले? जप्त करण्यात आले। कधी जप्त केले? प्रथम हप्त्यानंतर, म्हणजे अंतिम हप्ता यायचाच होता त्याच्या आधीच जप्त केले। कळलं ना? पुढे जाऊ। दुसरा भागधारक संजय ज्याला 400 भागाचे वाटप करण्यात आले होते, त्याने केवळ प्रार्थना राशी आणि आवंटन राशी भरली म्हणते। यानं कोणते पैसे भरले? प्रार्थना राशी आणि आवंटन राशी, म्हणजे यानं प्रथम आणि अंतिम याचनेची रक्कम भरली नाही। अंतिम याचनेचे नंतर त्याच्याकडील भाग जप्त करण्यात आले। कधी जप्त केले याचे भाग? अंतिम याचनेनंतर। नीताचे भाग कधी जप्त केले? प्रथम याचनेनंतर। आणि संजयचे भाग कधी जप्त केले? अंतिम याचनेनंतर। पहा आता, नीता जे आहे तिचे किती भाग आहे? भाग आहे 300। हिनं भरली कोणती रक्कम? अर्जाची, अर्जाची रक्कम भरली आणि दिले कोणते नाही? कोणते भरले नाही? आवंटन आणि प्रथम याचना। आवंटन आणि प्रथम याचना, आणि प्रथम याचनेनंतर हिचे भाग काय केले? जप्त केले, म्हणजे अंतिम हप्ता आलाच नाही। त्याच्यानंतर संजयला किती भाग दिले आहे? 400। यानं कोणती रक्कम भरली म्हणते? अर्ज आणि आवंटन हे रक्कम यानं भरली आहे। हां, मग यानं दिले कधी भाग जप्त केले याचे? अंतिम याचनेनंतर, म्हणजे यानं दिले कोणते नाही? प्रथम आणि अंतिम। कळलं का तुम्हाला? नीताला किती भागाचा वाटप केला आहे? 300। हिनं कोणती रक्कम भरली? अर्जाची। बघा ना, तिने केवळ अर्जाची राशी भरली। कोणती राशी भरली हिनं? अर्जाची। म्हणजे यानं जप्त कधी केले? प्रथम याचनेनंतर जप्त केले। प्रथम याचनेनंतर जप्त केले म्हणजे अर्जाचे दिले तिनं, कोणते दिले नाही? आवंटन आणि प्रथम हप्ता। प्रथम हप्त्यानंतर जप्त केले ना, म्हणजे अंतिम हप्ता याचाच होता, त्याच्यात आधी जप्त झाली हिचे भाग। म्हणजे हिनं कोणते पैसे दिले नाही? आवंटन आणि प्रथम हप्ता अर्जाचे दिले, आणि प्रथम हप्त्यानंतर लगेच हिचे भाग काय केले? जप्त केले, म्हणजे अंतिम हप्ता याचाच होता। ठीक आहे। त्याच्यानंतर संजयनं किती भाग घेतले? 400। त्यानं कोणते पैसे भरले म्हणते? प्रार्थना राशी आणि आवंटन राशी भरली, म्हणजे अर्जाची आवंटन राशी भरली आहे ना। आणि कधी भाग जप्त केले? अंतिम याचनेनंतर। अंतिम याचनेनंतर म्हणजे अर्जाचे आवंटनचे भरले, म्हणजे कोणते भरले नाही यानं? प्रथम आणि अंतिम हप्त्याची रक्कम यानं भरली, कारण अंतिम हप्त्यानंतर जप्त केले ना। खाली बघा काय म्हणते, प्रमंडळाच्या पुस्तकात नीता आणि संजय यांचे भाग जप्तीशी संबंधित रोजकीर्द नोंदी करा। कोणत्या नोंदी करायच्या आहे? भाग जप्तीच्या, म्हणजे 2च नोंदी करायच्या आहे। कोणत्या नोंदी करायच्या आहे? 2 जप्तीच्या, म्हणजे 2च नोंदी। उदाहरण नंबर 12, सुभाष लिमिटेडच्या पुस्तकात
सुभाष लिमिटेडच्या पुस्तकात रोजकीर्द नोंदी दिनांक 42 रोजी संपणाऱ्या वर्षाकरिता दिनांक विवरण खातेपान नावे रक्कम जमा रक्कम. आता याच्यामध्ये पहिले पाहू आपण जप्तीच्या नोंदी करायच्या ना. तसंही यानं किती भाग विकायला काढले, किती अर्ज आले वगैरे काही सांगितलेलं नाही आहे. पहा ना, वर पहा ना, सुभाष लिमिटेडने 10 रुपये मूल्याचे 10% कसरीवर किती भाग विकायला काढले सांगितलंच नाही. मग याच्यात फक्त माहिती भागाची कोणाची दिली आहे, ज्याचे भाग जप्त केले त्याचीच, बरोबर. मग आपण कोणाचे भाग जप्त झाले पहिले, नीताचे. नीताचे भाग कधी जप्त झाले, प्रथम याचने नंतर. प्रथम याचने नंतर जर तिचे भाग जप्त झाले म्हणजे अंतिम याचनेची रक्कम मागितलीच नाही, बरोबर आहे. मग आपण काय लिहिलं इथं, नीताचे भाग किती जप्त केले, 300. तिनं कोणती रक्कम भरली, तिचे भाग कधी जप्त केले, प्रथम याचनेनंतर. मग हिनं जर फक्त अर्जाचेच भरले, अर्जाचे पैसे भरले हिनं आणि प्रथम हप्त्यानंतर भाग जप्त केले, मग अर्ज आणि प्रथम हप्त्याच्या मधात कोणते कोणते हप्ते आहे, आवंटन आणि प्रथम हप्ता. म्हणजे आवंटन आणि प्रथम हप्त्याचे पैसे हिनं भरले, सॉरी भरले नाही, अर्जाचे भरले म्हणते ना. म्हणजे कोणते भरले नाही, आवंटन आणि प्रथम हप्त्याचे भरले नाही आणि प्रथम हप्त्यानंतर हिचे भाग जप्त केले. म्हणजे अंतिम हप्ता यायच्या आधीच, म्हणजे हिच्या नोंदीत अंतिम हप्त्याचा काही विषय नाही. आणि या उदाहरणामध्ये कसर आहे, काय आहे, कसर आहे ना. पण कसर कशावर आहे ते सांगितलं नाही. कसर कशावर आहे ते सांगितलं नाही. जर कसर कशावर आहे हे सांगितलेलं नाही तर जप्तीच्या नोंदीत कसर घ्यायची. जप्तीच्या नोंदीत कसर घ्यायची. आता कशावर आहे ते सांगितलं का नाही, मग कसर घ्यायची. पहा आता काय करू आपण, नीताने किती भाग, नीताचे किती भाग जप्त केले आपण, 300. तिनं पैसे कोणते भरले, अर्जाचे भरले, कोणते नाही, आवंटन आणि प्रथम. ठीक आहे, प्रथम हप्त्यानंतर जप्त केले ना. अंतिम हप्ता काऊन नाही घेऊन राहिलो इथं आपण, कारण हिचे भाग कधी जप्त केले, प्रथम हप्त्यानंतर. म्हणजे अंतिम हप्ता यायच्या आधीच जप्त केले ना, म्हणून अंतिम हप्त्याचा विषयच नाही आहे. मग पहा, जेव्हा जप्तीची नोंद करतो आपण तेव्हा कशी करतो नोंद, भाग भांडवल खाते नावे, भाग भांडवल खाते नावे. भाग प्रव्याजी असेल तर भाग प्रव्याजी खाते नावे, पण प्रव्याजी आहे का याच्यात नाही. कसर कुठं जात असते तशी नावेला, इथं कुठं जाते जमाला. भाग कसर खाते जमा, भाग कसर खाते जमा. त्याच्यानंतर भाग जप्ती खाते जमा, भाग जप्ती खाते जमा. आणि ज्या ज्या हप्त्याचे पैसे दिले नाही त्याचे खाते जमा. कोणते दिले नाही, आवंटन खाते जमा, भाग आवंटन खाते जमा. आणि भाग प्रथम याचना, भाग प्रथम याचना खाते जमा. अंतिम याचना याच्यामध्ये येणार नाही, कारण अंतिम याचनेच्या आधीच प्रथम हप्त्यानंतरच हिचे भाग जप्त केले. इथं काय लिहू आपण, नीताचे 300 भाग जप्त केल्याबाबत. किंवा इथं तुम्ही पूर्ण डिटेल पण लिहू शकता. कसं, नीताचे 300 भाग तिने आवंटन आणि प्रथम हप्त्याची रक्कम न दिल्यामुळे जप्त केल्याबाबत. कसं, नीताचे 300 भाग तिने कोणते पैसे दिले नाही, आवंटन आणि प्रथम हप्त्याची रक्कम न दिल्यामुळे जप्त केल्याबाबत. ठीक आहे. आता भागभांडवल जप्तीच्या नोंदीत भागभांडवल खाते नावे आहे, याची रक्कम नंतर लिहायची. कसर खाते जमा, कसर किती आहे, 1 रुपया. 1 रुपयानं किती भाग जप्त केले तुम्ही, 300. 300 भागाचे 1 रुपयाने किती होते, कसर खाते जमा 300. भाग जप्ती खाते जमा, जप्ती खाते जमाला कोणती रक्कम लिहायला लागते, जप्त केलेल्या भागावर मिळालेली रक्कम. कोणती रक्कम दिली आहे नीतानं, अर्जाची. अर्जाची किती रक्कम आहे, 3 रुपये. 300 भागाचे 3 रुपयानं किती होते, 900. आवंटन खाते जमा, आवंटन किती रुपये, 2 रुपये. आवंटन 2 रुपये ना, मग 2 रुपयाने 300 भागाचे 3 दोन्ही, आणि प्रथम हप्ता किती आहे, 2 रुपयाचा आहे, म्हणजे हे पण 600. आता याची टोटल करा, 6 12, 12 21, 21 आणि 3 2400.
किती रुपये? 2400. समजलं का तुम्हाला? हे भागभांडवल खाते नावे म्हणजे भाग जप्त केले, भाग आपल्याकडे आले. भाग कसर खाते जमा, कसर तशी नावेला जाते पण जप्तीच्या वेळेस जमाला जाते. प्रव्याजी तशी जमाला जाते पण जप्तीच्या वेळेस प्रव्याजी नावेला येते ना, तर इथं कसर आहे म्हणून कसर खाते जमा. जप्ती खाते जमा म्हणजे मिळालेली रक्कम आणि ज्या ज्या हप्त्याचे पैसे मिळाले नाही त्याचे खाते आवंटन खाते जमा प्रथम हप्ता. अंतिम हप्ता काऊन नाही आला? कारण इथे अंतिम हप्त्याच्या आधीच प्रथम हप्त्यानंतरच जप्त केले म्हणते ना, म्हणून इथं अंतिम हप्ता नाही आला. आता नंतर आहे संजय. संजयचे किती भाग आहे? 400. यानं कोणते पैसे भरले? अर्जाचे ना आवंटनचे. म्हणजे हे भाग जप्ती खाते जमा होते. जे पैसे भरले म्हणजे रक्कम मिळाली ते कोणती? अर्जाचे ना आवंटनचे. ते भाग जप्ती खाते जमा. आणि कोणती मिळाली नाही? प्रथम आणि अंतिम. कधी जप्त केल्याचे भाग? अंतिम हप्त्यानंतर. म्हणजे याच्यात प्रथम आणि अंतिम हप्ता दोन्ही येते. बरोबर आहे. मग नोंद काय होईल? भाग भांडवल खाते नावे, भाग भांडवल खाते नावे, भाग कसर खाते जमा, भाग कसर खाते जमा. इथं पण कसर येऊन राहिलं. का बरं? कारण कोणत्या हप्त्यावर कसर आहे ते सांगितलं का? नाही. ते जर त्यांनी सांगितलं असतं की आवंटनवरच कसर आहे, कशावर कसर आहे? आवंटनवर, तर मग यानं कोणते पैसे भरले? अर्जाचे. यानं आवंटनचे भरले नाही, याच्या नोंदीत कसर आली असती. आणि याने आवंटनचे पैसे भरले, याच्या नोंदीत कसर आली नसती, कारण याने आवंटनचे पैसे भरले. जर आवंटनवर कसर असती तर याच्या नोंदीत कसर आली असती, याच्या नोंदीत आली नसती. परंतु कसर कोणत्या हप्त्यावर आहे सांगितलंच नाही, म्हणून दोन्ही नोंदीत कसर येते. भागभांडवल खाते नावे, भाग कसर खाते जमा, भाग जप्ती खाते जमा. जप्ती खाते जमा म्हणजे मिळालेली रक्कम. आणि भाग कोणत्या कोणत्या हप्त्याचे पैसे मिळाले नाही? प्रथम याचना खाते जमा, भाग प्रथम याचना खाते जमा आणि भाग अंतिम याचना खाते जमा. भागभांडवल खाते नावे नंतर लिहायचे. कसर, कसर किती रुपये? 1 रुपये. किती भाग जप्त केले? 400. संजयचे 400 भाग त्याने प्रथम व अंतिम याचना न दिल्यामुळे जप्त केल्याबाबत. प्रथम व अंतिम याचनाची रक्कम त्यांना दिली नाही म्हणून त्याचे भाग काय केले? जप्त केले. दोनच नोंदी यायच्या. आता रक्कम काढायचे. किती भाग आहे याचे? 400. 400 भागाचे कसर किती रुपये? 1 रुपये. 400 भागाचे 1 रुपयाने किती होते? 400. जप्ती खाते जमा म्हणजे मिळालेली रक्कम. मग यांना कोणते पैसे दिले? अर्जाचे ना आवंटनचे? अर्जाचे किती रुपये? 3. आवंटनचे 2 म्हणजे 5 रुपये दिले आहे ना. 5 रुपयानं 400 भागाचे 4 पंच 20 म्हणजे 2000. प्रथम याचना किती रुपये? 2. प्रथम याचनाचे 400 न 2 रुपयानं 4 दोन्ही 800. अंतिम याचना पण 800च. बरोबर आहे. 8 आणि 8 16. 16 आणि 4 20 म्हणजे 2000 झाले. 2 आणि 2 4000 होईल ना. किंवा 2 शून्य कॉमन आहे. ठीक आहे. 8 आणि 8 16 आणि 4 20. 20 शून्य चले 2. 2 आणि 2 4000. समजलं काय? किती भाग जप्त केले आपण? 400. 400 भागाचे 10 रुपयानं तुम्ही करून पहा. 400 भागाचे 10 रुपयानं बरोबर 4000 होते. समजलं? मग तुम्ही म्हणा इथं 300 भागाचे 10 रुपयानं 3000 काऊन नाही झाले? म्हणा म्हणा ना. 300 भागाचे 10 रुपयानं 3000 काऊन नाही झाले? मग इथं सांगा ना, काऊन नाही झाले? सांगा, लावा डोकं. हा हा अंतिम याचना याच्यामध्ये नाही. अंतिम याचना किती रुपये आहे? 2 रुपये. 300 भागाच्या 2 रुपयाने किती होते? 600 रुपये कमी यायच्यात. होऊन घ्या. समजलं? काऊन नाही यायच्यात 600 रुपये? कारण याचे भाग कधी जप्त केले? प्रथम हप्त्यानंतर जप्त केले. म्हणजे अंतिम हप्ता मागायच्या आधीच. याच्यात अंतिम हप्ता नाही आहे म्हणून याच्यात 600 कमी आले. समजलं? नाही तर तिथेही 3000. 300 भागाचे 10 रुपयाने 3000 आले असते. समजलं का तुम्हाला? पुढे जाऊ. उदाहरण नंबर 13 बघा. एका कंपनीने आता जेव्हा
जप्तीची नोंद कशी करतो आपण? भाग भांडवल खाते नावे म्हणजे भाग आपल्याकडे परत आले, भाग प्रव्याजी खाते नावे जर प्रव्याजी असेल तर, आणि प्रव्याजी ज्या हप्त्यावर आहे त्या हप्त्याची रक्कम जर त्यानं दिली नसेल तर. काय म्हटलं मी? भाग भांडवल खाते नावे, भाग प्रव्याजी खाते नावे. प्रव्याजी खाते नावे केव्हा येते नोंदीत? ज्या हप्त्यावर प्रव्याजी किंवा कसर आहे त्या हप्त्याची रक्कम दिली नसेल तर, म्हणजे आपल्याला मिळाली नसेल तर. म्हणजे जे भाग आपण जप्त करू राहिलो, त्या भागावर ज्या हप्त्यावर प्रव्याजी किंवा कसर आहे त्या हप्त्याची रक्कम जर त्यानं दिली नसेल. आता याच्यात कोणत्या हप्त्यावर प्रव्याजी आणि कसर आहे, कोणत्या हप्त्यावर कसर आहे माहीतच नाही, मग आपण दोन्ही नोंदीत कसर घेतली. मग आपण विचार केला पहिले का कसर आवंटनवर आहे, नंतर आपण विचार केला की कसर प्रथम हप्त्यावर आहे, कारण प्रथम आणि अंतिम हप्त्याचे पैसे दिले नाही त्यानं, म्हणून दोन्ही वेळा आपण कसर घेतली. का बरं घेतली? कारण कसर कोणत्या हप्त्यावर आहे सांगितले म्हणून दोन्ही नोंदीत घेतली. जर त्यांनी सांगितलं असतं आवंटनवर कसर आहे, कशावर कसर आहे? मग मला सांगा नीतानं कोणते पैसे दिले नाही आहे? आवंटनाने प्रथम हप्त्याचे. नीतानं आवंटनाने प्रथम हप्त्याचे दिले नाही ना, तर नीताच्या नोंदीत कसर आली असती जर आवंटनवर कसर असती तर. पण संजयनं कोणते पैसे दिले नाही? प्रथम आणि अंतिम हप्त्याचे. म्हणजे संजयनं अर्जाचे आवंटनचे दिले आणि आवंटनवर कसर असती तर संजयच्या नोंदीत कसर आली नसती, कारण आवंटनचे पैसे संजयने दिले आहे. कळलं का? कसर किंवा प्रव्याजी नोंदीत केव्हा येते? हा, त्या हप्त्याची रक्कम जर त्यानं दिली नसेल तर त्या जप्तीच्या नोंदीत प्रव्याजी किंवा कसर येते. प्रव्याजी तशी जमाला जाते कारण ते उत्पन्न आहे, पण जप्तीच्या वेळेस नावेला. का बरं नावेला? कारण त्यानं ज्या भागधारकाचे भाग आपण जप्त करून राहिलो, त्यानं ज्या हप्त्यावर प्रव्याजी आहे ती रक्कमच दिली नाही. मग ज्या हप्त्यावर प्रव्याजी आहे ती रक्कम त्यानं दिली नाही तर मग ते प्रव्याजीची रक्कम मिळाली असेल का आपल्याला? नाही. प्रव्याजीची रक्कम मिळाली नाही म्हणजे इनडायरेक्टली प्रव्याजीचं नुकसान नाही झालं का आपलं? म्हणून प्रव्याजी खाते नावे येते जप्तीच्या वेळेस, कारण नुकसान होते आपलं. कारण ज्या हप्त्यावर प्रव्याजी आहे त्याची रक्कमच त्यानं दिली नाही आपल्याला, मग त्या प्रव्याजीचं नुकसान नाही झालं का आपलं? त्यानं जर ते रक्कम दिली असन ज्याच्यावर प्रव्याजी आहे तर मग त्याच्या नोंदीत प्रव्याजी येणार नाही, कारण प्रव्याजी दिली आहे त्यानं. कळलं का? त्यानं जर प्रव्याजी दिली, आता पहा ज्या हप्त्याची रक्कम मिळाली नाही ते खाते जमा करतो कोणी आपण? मग प्रव्याजीची रक्कम मिळाली नाही तर प्रव्याजी खाते जमा करायचं, नावे करायचं. प्रव्याजी नावे करायचं. प्रव्याजी जमा जाते ना तसं, तर इथं काय करायचं? नावे करायचं, कारण प्रव्याजीची रक्कम आपल्याला मिळाली नाही. आता पहा इथं कसर आहे, पण कसर कोणत्या हप्त्यावर आहे माहित नाही. कसर म्हणजे काय? नुकसान. कुठं जात असते? नावेला. पण कसर दिल्याच गेली नाही. कसर दिली ना आपण, पण त्यांना लाभच घेतला नाही, त्यांना पैसेच दिले नाही. मग कसर कुठे जाते? जमाला. कारण आपला काय झाला? फायदा झाला. कसरचा लाभच घेतला नाही ना. कळलं का तुम्हाला? कसरीचा लाभ घेतला का त्यानं? नाही. मग जेव्हा आपण पुनर्विक्री करू तेव्हा करू, पण आता तर सध्या आपल्याला त्यांनी कसर न घेतल्यामुळं आपल्याला इनडायरेक्टली कसरीचा काय झालाय? लाभ झालाय. तेवढे पैसे जेवढ्या कमी रुपयानं ते चालली होती तेवढे पैसे वाचले आपले. समजलं का? मग आपण दोन्ही ह्याच्यात काऊन घेतली कसर? कारण त्याने सांगितलंच नाही की कशावर कसर आहे. समजलं का? पुढे जाऊ. उदाहरण नंबर 13 पहा. एका कंपनीने प्रतिभाग ₹10चा एक भाग अशा 1000 भागावर प्रतिभाग ₹2 प्रमाणे अंतिम याचना राशी न मिळाल्यामुळे ते जप्त केले म्हणते. आणि असे हे जप्त केलेले सर्व भाग प्रतिभाग ₹6 प्रमाणे पूर्ण दत्त भाग म्हणूनच पुनर्निर्गमित करण्यात आले. पुनर्निर्गमित म्हणजे पुन्हा विकले. बरं,
कंपनीच्या पुस्तकात भाग जप्तीशी आणि त्याच्या पुनर्निर्गमन संबंधीच्या रोजकीर्द नोंदी करा. कोणत्या नोंदी करा? जप्तीच्या आणि पुनर्निर्गमनाच्या नोंदी करा. पहा मग आता आपण जेव्हा जप्त करतो भाग, तेव्हा आपल्याला 3 गोष्टी पाहिजे. कोणत्या? किती भाग जप्त केले, कोणते पैसे दिले आणि कोणते दिले नाही. ह्या 3च गोष्टी पाहिजे ना. किती भाग जप्त केले, कोणती रक्कम भरली आणि कोणती रक्कम भरली नाही. मग आता एवढं दिलेलं आहे का? पहा पहिले. पहा, एका कंपनीने प्रतिभाग कितीचा भाग आहे? 10चा. किती भाग आहे? 1000. मग तुम्हाला 1000 भाग भेटले. भाग किती आहे? 1000. ठीक आहे. कोणती पहा, किती रुपयाचा भाग आहे तो? 10 रुपयाचा भाग आहे. एकूण 10 रुपयाचा एक भाग आहे. 1000 भागावर प्रतिभाग 2 प्रमाणे अंतिम याचना राशी न मिळाल्यामुळे अंतिम याचना राशी किती रुपये? 2 रुपये न मिळाली म्हणजे दिले नाही. त्यानं न मिळाले आहे ना, म्हणजे 2 रुपये न मिळा. अंतिम याचना राशी 2 रुपये न मिळाले. न मिळालेले किती आहे? 2 रुपये. मग मिळालेले किती राहील? 8 रुपये. भाग कितीचा आहे? 10 रुपयाचा भाग आहे ना. मग तो काय म्हणते? अंतिम याचना राशी 2 रुपये न मिळाल्यामुळे ते भाग जप्त केले. अंतिम याचना राशी 2 रुपये मिळाले. कोणती? अंतिम याचना. अंतिम याचना किती रुपये? 2 रुपये. ते मिळाले नाही. मग अंतिम याचनाच्या आधी हप्ते असेल ना, कोणते ते सांगितले नाही त्यानं. मग मला सांगा, एक भाग कितीचा आहे? 10 रुपयाचा. अंतिम याचना किती रुपये दिले नाही त्यानं? 2 रुपये. म्हणजे मिळाले किती? 8 रुपये. म्हणजे 8 रुपये मिळाले आहे, 2 रुपये मिळाले नाही. अंतिम याचना 2 रुपये न मिळाल्यामुळे त्याचे भाग जप्त केले. कळलं का? मग नोंद काय होईल? पहा, इथं लिहू आपण. उदाहरण नंबर 13. एका कंपनीच्या पुस्तकात रोजकीर्द नोंदी. ठीक आहे. 5 कॉलम. दिनांक, विवरण, खातेपान, नावे, रक्कम रुपये, जमा रक्कम रुपये. ठीक आहे. हां, काय करायचं आपल्याला? जप्त करायचे आहे भाग. ठीक आहे. किती भाग जप्त करायचे? 1000. 1000 भागावर किती रक्कम मिळाली नाही? 2 रुपये. कोणत्या हप्त्याची? अंतिम हप्त्याची. मग भागाचं मूल्य किती आहे? 10. 10 पैकी 2 रुपये मिळाले नाही म्हणजे 8 रुपये मिळाले. याच्यावर कसर प्रवेजी आहे का? नाही. मग कसर प्रवेजीचा प्रश्नच नाही. मग भाग जप्त केले तेव्हा नोंद काय होते? भाग भांडवल खाते नावे, भाग प्रव्याजी खाते नावे पण प्रव्याजी आहे नाही. भाग कसर खाते जमा पण आहे नाही. भाग जप्ती खाते जमा, भाग जप्ती खाते जमा म्हणजे मिळालेली रक्कम. आणि कोणती मिळाली नाही? अंतिम याचना. भाग अंतिम याचना खाते जमा. अंतिम याचना खाते जमा. पहा आता, भागवणं खाते जमा नंतर लिहायचं. भाग जप्ती खाते जमा म्हणजे कोणती रक्कम? मिळालेली. मिळाले किती रुपये? 8 रुपये. किती भाग आहे? 1000. 1000 भागाचे 8 रुपयानं 8000 रुपये मिळाले आपल्याला जप्ती खाते जमा. आणि किती मिळाले नाही? 2 रुपये. 2 रुपयानं अंतिम याचना 1000 भागाचे 2 रुपयानं 2000. 8 आणि 2 10,000. इथं काय लिहायचं? कोणाचे भाग नाव दिलं आहे का? नाही. 1000 भाग त्याचे अंतिम याचना न मिळाल्यामुळे जप्त केल्या. हे तर फक्त जप्तीची नोंद झाली. कळलं का तुम्हाला? याच्यात प्रवेजी नाही आहे, कसर नाही आहे. का बरं? अबे उदाहरणातच नाही आहे ना. याचा काय भारमंतर आहे? उदाहरणातच प्रवेजी कसर नाही तर याच्यात प्रवेजी कसर येईन का? प्रवेजी कुठे येते? नावेला. कसर कुठे येते? जमाला. जसं इथं कसर जमाला आहे, कसर खाते जमा, कसर खाते जमा. हा, भाग भांडवल खाते नावे म्हणजे भाग आपल्याकडे आले.
भाग जप्ती खाते जमा म्हणजे जप्त केलेल्या भागावर मिळालेली रक्कम 8 रुपये. आणि अंतिम याचना खाते जमा म्हणजे अंतिम हप्त्याचे 2 रुपये मिळाले नाही. 1000 भागावर 1000 भाग आहे 10 रुपये मूल्याचे, त्याच्यावर अंतिम हप्त्याचे 2 रुपये मिळाले नाही म्हणून ते भाग जप्त केले. मग आपल्याला कोणते पैसे पाहिजे, कोणते मिळाले आणि कोणते मिळाले नाही. मग भागाची एकूण व्हॅल्यू किती आहे 10 रुपये. मग किती रुपये मिळाले नाही म्हणजे तर 2 रुपये मिळाले नाही अंतिम हप्त्याचे. मग मिळाले किती असं 8 रुपये म्हणजे 8 रुपये मिळाले, कसर प्रवाहाची आहे नाही. आणि मिळाले कोणते नाही 2 रुपये. कोणते भाग अंतिम याचना खाते जमा, जे मिळाले नाही त्याचे खाते जमा झाली नोंद. आता ते भाग कोणते, हे जप्त केलेले सर्व भाग, जप्त केलेले सर्व भाग प्रतिभाग 6 प्रमाणे पूर्णदत्त म्हणून पुनर्निर्गमित करण्यात आले, पुन्हा विकले. आता मला सांगा, भाग जेव्हा वापस आले तेव्हा भागभांडवल खाते नावे. आता ते भाग पुन्हा विकू, पुनर्निर्गमित करू, पुन्हा पूर्णदत्त म्हणून. मग भाग जेव्हा विकू तर भाग जाईन ना आपल्याकडून, म्हणजे भागभांडवल खाते जमा. काय येईन, पैसे येईन, पैसे येईन ना, म्हणजे पैसे येईन आपल्याकडे. बँक खाते नावे, पैसे येईन नाही का आपल्याकडे. बँक खाते नावे, भाग भांडवल खाते जमा, भाग भांडवल खाते जमा. भाग जेव्हा जप्त केले तर भाग भांडवल खाते नावे. आणि जेव्हा पुन्हा विकले, पुन्हा विकले तर भाग भांडवल खाते जमा. काय येईन मग आपल्याकडे, भाग जाईल, पैसे येईल, पुनर्विक्रीची नोंद होते. बँक खाते नावे, भाग भांडवल खाते जमा. ठीक आहे. परंतु किती रुपयानं विकले, 6 रुपयानं विकले. बरोबर आहे, 6 रुपयानं विकले. त्याची ऍक्च्युअल किंमत किती होती, 10 रुपयाचे भाग पुन्हा विकले तेव्हा किती रुपयाने विकले, किती रुपये किंमत होती त्याची, 10 रुपये. मग 10 रुपयाचे भाग जर 6 रुपयाने विकले तर 4 रुपये काय आहे त्याच्यावर, कसर आहे. व्हेरी गुड. 4 रुपये काय आहे, कसर आहे. मग आधी कसर होती का, आधी कसर होती का, नाही. तर आधी कसर नव्हती, पुनर्विक्रीच्या वेळेस कसर आहे, तर म्हणजे नुकसान झालं. काय झालं, अबे 10 रुपयाचे भाग 6 रुपयाने विकले ना, मग 4 रुपये कसरने दिली. काय कसर, काय आहे, नुकसान आहे. जर आधी कसर असती, आधी कसर असती तर मी भाग कसर खातेच नावे केले असते. जर आधी कसर असती तर, पण आधी कसर होती का, नाही. पुन्हा विकले त्याच्यामुळे 4 रुपये कसर दिली. तर मग याची नोंद होते, बँक खाते नावे, कसर म्हणजे काय, नुकसान. विक्रीच्या वेळेस नुकसान असते, ते विक्री असो का पुनर्विक्री असो तेव्हा ते नुकसान असते. आणि जेव्हा जप्त करतो ना तेव्हा कसर खाते जमा होते. जप्तीच्या वेळेस कसर खाते जमा होते आणि विक्रीच्या वेळेस आणि पुनर्विक्रीच्या वेळेस नावे होते. बँक खाते नावे, भाग कसर खाते नावे. पण कसर खाते नावे लिहायचं नाही पुनर्विक्रीच्या वेळेस, कारण कसर किती रुपये, 4 रुपये. आधी कसर होती का, नाही. म्हणून कसरच्या ऐवजी बँक खाते नावे, भाग कसरच्या ऐवजी जप्ती खाते नावे करायचं. काय म्हटलं मी, भाग कसर खाते नावेच्या ऐवजी जप्ती खाते नावे करायचं. केव्हा, 4 रुपये पुनर्विक्रीच्या वेळेस. पुनर्विक्रीच्या वेळेस काय आहे, कसर आहे. मग आधी कसर होती का, आधी कसर नव्हती. मग भाग कसर खाते नावे च्या ऐवजी जप्ती खाते नावे करायचं, कारण आधी कसर नव्हती. मग पुनर्विक्रीची नोंद होते, बँक खाते नावे, भाग कसर खाते नावेच आहे हे. हॅलो, भाग कसर खाते नावेच आहे हे. पण कसरच्या ऐवजी आपण काय लिहिलं, का लिहिलं, कारण आधी जेव्हा विकले होते तेव्हा कसर होती का, नाही. म्हणून जप्ती खाते नावे आणि भाग भांडवल खाते जमा. मग तुम्ही म्हणा, प्रश्न पडला पाहिजे डोक्यात की समजा आधी 2 रुपये कसर होती, आधी 2 रुपये कसर होती आणि आता किती रुपये कसर आहे, 4 रुपये. तर मग आपण काय केलं असतं, बँक खाते नावे, भाग कसर खाते नावे 2 रुपये, भाग जप्ती खाते नावे जास्तीची कसर. अबे इथं 4 रुपये कसर आहे ना. पहिले समजा उदाहरणात जेव्हा त्यानं विकले भाग तेव्हा 2 रुपये कसर होती,
इथं किती रुपये कसर आहे, किंवा पहिले 4 रुपये कसर होती, इथंही 4 रुपये कसर आहे. तर मग नोंद बदलेल. कशी, बँक खाते नावे भाग कसर खाते नावे भागवणा खाते जमा. कसरच्या नावाचं कसरच येईल. का, कारण आधी 4 रुपये कसर होती, आताही 4 रुपये कसर आहे. आता आधी कसर होतीच नाही, आता कसर आहे. आधी कसर होती का, नाही, आता कसर आहे. तर मग त्याच्या ठिकाणी भाग जप्ती खाते नावे. आधी कसर 2 रुपये होती, आता 4 रुपये कसर आहे. मग आधी जेवढी कसर होती तेवढी कसर खाते नावे आणि जास्तीची कसर जप्ती खाते नावे. म्हणजे याच्यात 4 पद येईल. कसे, बँक खाते नावे भाग कसर खाते नावे 2 रुपये भाग जप्ती खाते नावे 2 रुपये जास्तीची कसर आणि भाग भांडवल खाते जमा. कळलं का. म्हणजे जेव्हा आपण पुन्हा विकतो, पुनर्विक्री करताना जर कसर किंवा प्रवेजी असेल, पुनर्विक्री करताना जर कसर, शक्यतोवर कसरीवरच विकतात, पुनर्विक्री करताना जर कसर असेल, काय असेल, कसर असेल, तर पहिले पाहायचं की जेव्हा पहिल्यांदा विकले तेव्हा कसर होती का. जर पहिल्यांदा विकले तेव्हा कसर नसेल आणि आता कसर असेल तर कसर खाते नावेच्या ऐवजी भाग जप्ती खाते नावे. जर आधी कसर 1 रुपया असेल आणि नंतर कसर 2 रुपये असेल तर 1 रुपया कसर खाते नावे करायचं आणि जास्तीची कसर जप्ती खाते नावे करायचं. इथं जप्ती खाते नावे काऊन केलं मी, कारण पहिले कसर होती नाही, आता कसर आहे म्हणून भाग जप्ती खाते, कसरच्या ऐवजी जप्ती खाते नावे लिहिलं. का, कारण पहिले कसर होती नाही, आता कसर आहे. मग इथं काय लिहू आपण, जप्त केलेले 1000 भाग ₹6 प्रतिभाग प्रमाणे पुनर्विक्री केल्याबाबत. हां, पहा आता इथं लक्ष द्या. बँक खाते नावे किती रुपयाने विकले तुम्ही, 6 रुपयानं. किती भाग विकले, 1000. 1000 भाग 6 रुपयाने विकले म्हणजे किती झाले, 6000. जप्ती खाते नावे म्हणजे कसर, किती रुपये कसर आहे, 4 रुपये. 4 रुपयानं 1000 भागाचे 6 आणि 4 10,000. समजलं. आता एक काम आपलं वाढलं. कसं, जेव्हा आपण भाग जप्त करतो, जप्त केल्यावर पुनर्विक्री करतो. बघा मी काय म्हटलं, जेव्हा आपण भाग काय करतो, जप्त करतो आणि जप्त केल्यावर पुनर्विक्री करतो, तेव्हा जप्त केलेले भाग जर पुनर्विक्री केले, जप्त केलेले भाग जर पुनर्विक्री केले तर जप्ती खाते जे असते, कोणते खाते, जप्ती खाते जे असते त्याची जी शिल्लक येते ते भांडवल निधीला स्थानांतरित करावं लागते. कशाला, भांडवल निधीला. पहा, जप्ती खाते उघडायचे. जप्तीनंतर जर पुनर्विक्री असेल तर रफमध्ये कोणते खाते उघडायचे, जप्ती खाते. पहा, जप्ती खाते आहे याच्यात, जप्ती खाते जमा आहे. किती आहे जमा, जप्ती खाते नावे आहे किती, उघडले खाते. कुठची टोटल जास्त आहे, जमाची 8000. तेच कुठे लिहायचे, नावेला. किती बॅलन्स आला, कोणत्या साईडला आलं, जप्ती खात्याच्या नावेला. आता जे भाग आपण जप्त केले होते, त्या भागावर आपल्याला पैसे मिळाले होते 8000 आणि जेव्हा ते पुन्हा विकले तेव्हा नुकसान झालं आपल्याला 4000. म्हणजे फायदा किती झाला होता, अबे जे भाग तुम्ही जप्त केले त्याच्यावर तुम्हाला ऑलरेडी 8000 रुपये मिळाले होते ना, 2000 मिळाले म्हणून तुम्ही जप्त केले ना. मग ते 8000 मिळाले होते तर वापस करते का ते, नाही. म्हणजे 8000 मिळाले होते आणि जेव्हा ते पुन्हा विकले तेव्हा किती रुपये नुकसान करून विकले, 4000. म्हणजे तरी 4000 रुपये फायद्याचा आहे आपल्याला. जप्ती खात्याच्या नावेला किती बॅलन्स आलं, 4000. तर ते 4000 कुठं आलं, जप्ती खात्याच्या नावेला. तर नोंद होते, भाग जप्ती खाते नावे भांडवल निधी खाते जमा, भांडवल निधी खाते जमा. जप्त केलेल्या पुनर्विक्रीत भागांवर हमारे झालेला लाभ भांडवल निधीला स्थानांतरित केल्याबाबत.
काय लिहिलं इथं लक्ष द्या, काय लिहिलं? जप्त केलेल्या पुनर्विक्रीत भागावर झालेला लाभ किती लाभ झाला? 4,000. जेव्हा ते भाग जप्त केले तेव्हा पैसे किती आले होते? 8,000. आणि जेव्हा पुन्हा विकले तेव्हा नुकसान किती झालं? 4,000. मग 8,000 मधून 4,000 नुकसान झालं म्हणजे फायदा किती झाला? भाग जप्ती खाते नावे भांडवल निधी खाते जमा. जप्ती खाते जमा किती झालंय? 8,000. जप्ती खाते नावे किती झालं? 4. अजून जप्ती खाते नावे 4. 4 आणि 4 8 नावे झालं. समजलं का? धन्यवाद. पार्टी आपली आभारी आहे.